कोचीमध्ये चाललो होतो. कोचीमध्ये जाण्यासाठी कसा स्टे घेणार होतो, पण आता थोडी स्पॉट सर्च मारले तर मरान ड्राईव्ह सापडली. मरान ड्राईव्ह एक चांगली लोकेशन आहे. आता मरान ड्राईव्हला चालू आहे सध्या. अजून 30 किलोमीटर लांब आहे. तुम्हाला मरान ड्राईव्हचा व्ह्यू दाखवतो. एकदम बेस्ट लोकेशन आहे. सी यू देअर. मासे वगैरे पकडण्यासाठी हे आणि बोटिंग पण असते इथं. तर मित्रांनो, आपण कोचीच्या मरीन ड्राईव्हवर तुम्हाला आम्ही पहिले मुंबईची दाखवलेलीच आहे. मग आता कोचीची बघू. महाग आहे विचार ना त्याला. हाऊ मच? मित्रांनो बजेट डिस्कस करताय, म्हणजे प्राइस डिस्कस करतायत लोक. तोपर्यंत आपण व्ह्यू बघून घेऊया. कॉमन छोटा बोट है. बराबर है. अच्छा बोट घूमने का, बढ़ाने को तो उधर क्या अच्छा, है? तो तुम कम कर देने रहे ना, कैसे जाए पैलेस है, बोलगाटी पैलेस है अंदर. ये फिल्म लोकेशन शूटिंग करने का पैलेस है. थोड़ा हम अभी बैठ जाएंगे. क्या कम करे, हम कम करके बोला 4 आदमी का बोट का 6 आदमी का सेम रेट में जाएगा. कॉमन बोट में बोल तो बहुत टाइम होगा तुम. लेकिन वो कॉमन बोट के लिए रुकना पड़ेगा ना लोग आने. तो किती लोक लागतात रे त्याला? अरे इकडे तिकडे काय नाही, तिकडे काय नाही, तिकडे काय रे तू तिकडे काय बोलला भैया? बोलो क्या बोलते फिर? बोलो तुम कुछ कमी नहीं कर रहे. क्या बात कम करके बोला 1000 रुपया 4 आदमी के रेट में 6 आदमी नहीं जाएगा. ആ ഗുണിവടി വരുന്നില്ലേ, हाँ അതൊരു അരമണിക്കൂർ കൊടുത്താന്നോ. അവർ ചെറിയ ബോട്ട് മതി. അതൊന്നും ചോദിച്ചു കേട്ടാ. ആ വരുന്ന ബോട്ട് വേണ്ട, അത് അരമണിക്കൂർ പോകും. बघा काय म्हणताय. बोट है ना, बड़ा बोट है. आपण जाएगा 1200 डन इन 1000 रुपीज. हाफ आवर का बना. ए किती आवर रे ज्ञान्या? आधा घंटा. हाफ आवर. स्पीकर घेऊन या. आतमध्ये आहे टॉयलेट. त्याच्यात टॉयलेट आहे ना. अरे घेऊन या दोघं यार. बोट आहे आपली, माहिती आहे का? कपडे घेऊन आंघोळ मला सांग ना, नवीन काय घेऊन येवा ना. पेट्रोल लागतं काय रे? अरे त्यांचा बिझनेसच होत नाही मग. अरे कुलदीप, 1 घंटा 2 आवर. हाफ आवर. नाही हाफ आवर. काय आवाज कमी कमी रे. चार्जिंग नाही वाटतं त्याच्यात. वरच बरं आहे रे. ए ते हातात ठेवा बरं का, नाही ते तसं. नाचायचं असेल तर खाली नाचा.
दो आउटसाइड. चलो भाई लोग, 1000 रुपये में इतना हीच मिलेगा. तर मित्रांनो, कसा होता एक्सपिरियन्स? टिप नाही म्हणे. टिप मागतोय पण आमच्याकडे टिपला पैसे नाहीत म्हणा. किती रुपये द्यायचे? गाईज इथं पण हवा थोडी मुंबईसारखीच आहे. सुद्धा दमट वातावरण सी कोस्टमुळे. हे मला पण ठेव रे पाणी भरून घ्या. अरे booking.com का वर उघड. एक ही रूम चाहिए. इकडे आण रे टॉवेल, मला पण दे. लय हाल झाले आता. रूम कसा तरी शोधला मी आणि कुलदीपने, आणि यांनी पण शोधले, पण ते काही असे हा पण होता म्हणजे 3-4 जागा रूम सगळेच होते भाई, सगळेच होते. सगळ्यांनी ब्लॉक काढायचा होता पण एवढे हाल चालू होते की काय ट्रॅफिक बिपिक, आणि कोण इथला जो होता तो CM तो जात होता चीफ मिनिस्टर, मग त्याच्या पार्किंगला लावायला जागा नव्हती कुठं. काहीच नव्हतं, खूप हाल झाले. त्याच्यानंतर आता आम्हाला पार्किंग भेटलं, सगळं केलं. आता त्याच्यानंतर आम्ही मॉलला आले. आता मॉलला यायचं होतं, यांनी सांगायचं ना की असे कपडे थोडे चांगले घाला. कसं उठला सोडलं का निघता असे आलो हे पण असे आले. अरे पॅन्ट पाहू द्या भाऊ, नाही तर तो बोलशील लगेच. इथं खायचं आहे कारण KFC खाल्लं होतं 11वीला, त्याच्यामुळं आता खायचं आहे मला. काय होतं? काय बिर्याणी घेतोय. भावानो एक ऑर्डर आलेली फुकटची. 4 चिकन बर्गर आणि 2 व्हेज बर्गर ऑर्डर केले. त्यांनी 2 चिकन बर्गर अजून एक्स्ट्रा दिले. एक्स्ट्रा दिले की तिथूनच तर दुसऱ्यांची ऑर्डर होती ना, आम्ही चुकून काही कळत नाही. गपकवले आम्ही गपकवले. खाल्ले